हॅलो फ्रेंड्स, आता सकाळचे 7 वाजलेत आणि माझी अंघोळ झाली, देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि अगोदर तुळशीची वगैरे पूजा करून घेते. म्हणजे अंघोळीच्या अगोदर मी कचरा वगैरे काढून घेते. त्याच्यानंतर देवपूजा झाली का मग स्वयंपाकाला लागते, तुळशीची वगैरे पूजा झाल्यावरती. तर आता कसं स्वयंपाक सकाळी लवकर करून घेते, कारण इशूला आणि शौर्याला शाळेत पाठवायचं असतं. आणि इशूचं ट्युशन अगोदर असतं आणि शाळा नंतर असते. त्याच्यामुळे तिला कसं आहे, ट्युशनमध्ये गेल्यावरती मग 12 वाजूस तर तिला भूक लागते. त्याच्यामुळे मी अगोदर स्वयंपाक करून घेते. आणि इशिता एखादी चपाती तरी खाऊन जाते ट्युशनमध्ये जाताना. आणि शौर्याला पण अर्धी चपाती तरी खाऊन पाठवते, कारण शौर्याची शाळा पण सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत असते. मग पोरांना कसं भूक लागू देते नाश्ता जर नाही केला तर मग आता माझी भेंडीची भाजी वगैरे झालेली आहे. आणि भेंडीची भाजी इशूला आणि शौर्याला खूप आवडते, त्याच्यामुळे मी 2 दिवस आड करून भेंडी बनवते. त्याच निमित्तानं मुलांच्या पोटात हिरवी भाजी काहीतरी जाते आणि त्यांना आवडते, म्हणून तीच भाजी मी भेंडी जरा जास्तच बनवते 2-3 दिवसानंतर. आणि त्यांना आवडणारी फ्लावर आणि भेंडी 2च भाज्या आहेत हिरव्या भाजीमध्ये. मेथीची भाजी पण इशूला आवडत नाही, शौर्याला पण नाही आवडत, फक्त मलाच आवडते. तर मी आता भेंडी बनवून घेतली. चपात्या पण माझ्या बनवून झाल्या आणि त्यात शौर्य सारखा मदत करत होता, कारण तो तयार झालेला आहे शाळेत जाण्याकरिता. आणि पाणी प्यायचं पण काचेच्या गिलासातच प्यायचं आहे, म्हणून काचेचा गिलास काढला त्यांनी. तर आणि आता पाणी घेऊन गेलं आहे पुढच्या घरात. तर त्याला थोडंसं ओरडावं लागतं, कारण काचेचा गिलास आहे, फुटला तर त्याला पण लागू शकतं हाताला किंवा पायाला. तर माझी स्वयंपाक झालेला आहे आणि तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी बनवते कोरडी. तर शेंगदाणे मी अगोदर ज्या तव्यावरती चपात्या झाल्यात ते तवा गरम आहे म्हणून शेंगदाणे भाजून घेते अगोदर. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण मी सालटे कशा हातावरती चोडून घेते लसणाचे, आणि सालटे सगळंच लसूण मी मिक्सरला लावते शेंगदाण्याच्या चटणीमध्ये, म्हणजे टेस्ट येते चटणीला. आणि लसणामध्ये कसं वरचे जे सालटे असतात ते चोडून मी हे करून घेते, फुकून घेते, म्हणजे सालटे त्याची जे एक्स्ट्राचे आहेत ते काढून घेते आणि तसेच लावते डायरेक्ट मिक्सरमध्ये. आता शेंगदाणे भाजून झालेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि याच्यामध्ये मी लसूण आणि लाल मिरची पावडर हे वाटणार आहे आणि मीठ टाकणार आहे. तर कसं आहे, शेंगदाण्याची चटणी तोंडी लावायला भेंडीची भाजी असल्यावरती, कोरडी काही भाजी असल्यावरती मग चटणी लागते तोंडी लावायला, म्हणून बनवून घेते आताच. आणि मिक्सरच्या भांड्यात मी आता टाकले शेंगदाणे, लसूण आणि मिरची पावडर, आणि आता थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणाने. आणि आता वाटून घेते, मिक्सर लावते, म्हणजे कोरडी चटणी तयार होईल. आणि ह्या चटणीला मी म्हणजे फोडणी वगैरे काही देत नाही, अशीच आम्ही कोरडी तेल टाकून थोडंसं साईडला चटणी घेतली का जेवणाबरोबर खायला खूप टेस्टी लागते. याच्यामध्ये जर का तीळ असली ना पांढरी, तर भाजून शेंगदाण्याबरोबर ती पण खूप छान लागते मिक्स करून शेंगदाण्याबरोबर. आणि आता माझं सगळं आवरलं आहे. तर आता जोपर्यंत टायमिंग होत नाही तोपर्यंत 2-3 भांडे पडलेले असतात, त्या भांड्याला लगेच मी हात लावून टाकते, कारण मग नंतर जास्त भांडे पडत नाही. म्हणून मग आता सगळं नाश्त्याचे वगैरे भांडे मी घासून घेते. आणि मग इशूला ट्युशनला आणि शौर्याला शाळेत सोडून देते. आणि ते शाळेतनं त्यांना जेव्हा आणायला जाईन तेव्हा जरा आम्हाला थोडं दुसरीकडे जायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता आवरलं आहे सगळं. मग शौर्याचं वगैरे पण आता थोडंसं टिकली वगैरे लावायची, म्हणजे इशूला आणि शौर्याला पण चंद्र काढते. तर हे खरबूज आहे, याला तुम्ही काय म्हणतात ते मला माहिती नाही, तर मी तर खरबूजच म्हणते. तर खरबूज वगैरे ते पण पाण्यात थोडंसं ठेवलं, दुपारपर्यंत थंड होईल. आणि सगळं स्वच्छ करून घेतलं आहे किचन वटा. आणि ते थोडंसं गरम, म्हणजे पाणी जे गरम थंड करून ठेवलं आहे मी प्यायला, तर ते फडकं वगैरे मारून घेते आणि घासण्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवून देते. आणि आता मी गेली होती इशूला आणि शौर्याला शाळेत आणायला. तर आता आणलं त्यांना, आणि आता आणल्यानंतर आम्ही चाललो आईस्क्रीम घ्यायला. त्यांना आईस्क्रीम खायचे, कारण ऊन खूप तापायला लागलं आहे. मग इशूचं ट्युशन पण इकडेच आहे दुकानाकडे. मग म्हटलं आईस्क्रीम घेऊन घेऊया. आता आईस्क्रीम आणायला आम्ही दुकानात जातो आहे. आणि फॅमिली पॅक घ्यायचं आहे मुलांना, खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे मन भरून आईस्क्रीम खायचे, म्हणून फॅमिली पॅक घेते आता. तर बघते कुठल्या ह्याचं आहे तिथं फॅमिली पॅक. तर तिथं एकच फॅमिली पॅक होता वनिला, तर त्यांनी वनिलाच फॅमिली पॅक घेतला. आणि आता आम्ही घराकडे जातो आहे. तर कसं इथनं आता घरापर्यंत गेलं का मग आईस्क्रीम थोडी हे होते गरम, म्हणजे तर आईस्क्रीम खाली ठेवली फ्रीजमध्ये, म्हणजे दुकानवाल्याच्या. आणि आता इथं जेवायला बसलो आम्ही. तर शौर्याचं कसं आहे का, त्याला मी हाताने जोपर्यंत भरवत नाही जेवण माझ्या हाताने, तोपर्यंत तो जेवण करत नाही. म्हणून मी पण आता आम्ही दोघं एकाच ताटात जेवतो, शौर्य आणि मी. आणि भेंडीची भाजी आहे, त्यांना लय आवडते. तर बघा किती नाटकं असतात जेवताना. त्याला भेंडीची भाजी घेतली, मला शेंगदाण्याची चटणी थोडीशी घेतली तोंडी लावायला. तर आता टी व्ही बघता जेवण पण करून त्याच्यानंतर मस्त थंडगार आईस्क्रीम खाऊ. तर शौर्याला कसं आहे सवय झाली आता माझ्या हाताने जेवण करायची. तर आता आमचं जेवण वगैरे झालं का मग आईस्क्रीम आणतो खालनं. नाही आत्ता आणली आम्ही आईस्क्रीम. तर वनिला आहे
आणि आता वाट्या वगैरे घेतलं आहे आईस्क्रीमसाठी. बघा कसे बसले, दोघांच्या पण तोंडाला पाणी सुटतं आईस्क्रीम खाण्यासाठी. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर ते थोडासा आराम करू. आराम केल्यानंतर त्यांना संध्याकाळी अभ्यासाला घेऊन बसते मी थोडा वेळ, 2-3 तास, म्हणजे 2 तास तरी त्यांना अभ्यास करायला लावते. तर इथं बघा काढोस तर पण त्यांना खूप घाई झाली होती आईस्क्रीम खाण्याची. तर इथं बघा आता आईस्क्रीम काढली ना का लगेच वाटीमध्ये द्यायची, पण त्यांना हे नाही तर लगेच चमचे मारायला लागले त्याच्यामध्ये, खायला सुरुवात केली होती. तर मी काय बोलली का त्यांना थोडी थोडी वाटीत दिली का मग खा तुम्ही, तर त्यांचं तिला जास्त दिली ह्याला कमी दिली असंच चालू होतं. मग त्यांना दोघांना पण आज खूप मन भरून आईस्क्रीम खायला घातली, कारण ठेवू शकत नव्हते बाजूला. आणि मग त्यांना फॅमिली पॅक पाहिजे होता, म्हटलं घेऊ चला, 90 रुपयाचाच फॅमिली पॅक असतो वनिलाचा. तर मग घेतला. आता उन्हाळा पण लागला आहे, खाऊ द्या म्हटलं मुलांना, आपण काय रोज आईस्क्रीम तर काही खात नाही. तर झाले आता सुरुवात आमची आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर थोडासा आराम करणार दुपारच्या टायमामध्ये. आणि झोपून उठले का मग तोंड हातपाय वगैरे धुतले का मग अभ्यासाला बसतात. थोडंसं काही नाश्ता वगैरे केला का मग चहा वगैरे घ्यायची सवय आहे आम्हाला दुपारची, म्हणजे संध्याकाळची 4-4:30च्या दरम्यान चहा घेतली का मग त्याच्यानंतर अभ्यासाला बसतात दोघं पण. मग 2 ते 2.5 तासपर्यंत अभ्यास त्यांचा घेते. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला परत संध्याकाळच्या सुरुवात होते. कर लिव, काय लिहितोय सांग, काय काय आहे म्हणून दाखव. काय हां, त्याच्यानंतर कशाची आहे? बॉलची काय स्पेलिंग? आणि ती दुसरी हां, त्याच्यानंतर डॉग. व्हेरी गुड. कर कर पुरं पान भरून लिहू, पाठ बी करा. इशिता बी करते इकडे अभ्यास. काय लिहिते बाई? हा का, कर मग. शांतपणे अभ्यास कर. हा लाव, दिमाग लाव. दीदीला डिस्टर्ब होतं ना, दीदी अभ्यास करते ना. बोलू नको, चुपचाप अभ्यास कर. मांडे मारून बैस, उठून बैस, चांगला बैस. हे पान उडतं ना त्याच्यामुळे कंगवा ठेवलं. नको, पहिले पान भर सगळा, नंतर पाणी प्यायचं. ठीक आहे, जा ये पिऊन आणि मग अभ्यासाला बैस. ठीक आहे ना, मग नंतर नाही उठू जाणार मी, नुसते नाटकं करतोय. एवढं मान खाली नाही घालायची बाई, डोळे खराब होता. अच्छा ठीक आहे, कर आता तू बी कर. हां, जास्त जवळनं बाई लिवलं ना आपण जास्त खाली पाहून की आपले डोळे खरंच खराब होता. थोडी मानेचाही नाही, एका याचा आहे ना असा, एवढा अंतर ठेवायचा, एवढा. हां, एक बिल्लाचा. ठीक आहे. इकडे चाललाय. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.